बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागानं 1 कोटींच्या बकऱ्या जंगलात सोडणार अशी घोषणा केली आहे। त्यावरच आता विरोधकांनी हल्लाबोल केलाय। रोहित पवारांनी गणेश नाईकांना सुनावलंय, नुसतं बोलून घोषणा करून काही होत नाही, तर बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली। प्रस्तावित जर 4 लोकांचा मृत्यू झाला तर त्याच्या पायी राज्य शासनाला 1 कोटी रुपये द्यायला लागतात। मी असं म्हटलं की 4 लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही 1 कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ट बांधा आणि ते जंगलामध्ये सोडा। तशा प्रकारच्या शेळ्या, ह्या शेळ्यांचा बचाव तुम्ही करा, त्यांना तुम्ही खाऊ नका। त्या जर त्या ठिकाणी जंगलामध्ये उपलब्ध झाल्या तर ते असलेले वाघ किंवा बिबटे या ठिकाणी इकडे येणार नाहीत, म्हणजे तुमच्या मुलाबाळांचं, तुमचं मानवाचं रक्षण होईल। बकऱ्या आणि शेळ्या ज्या घेतलेल्या आहेत, ज्या जंगलात सोडायच्या आहेत, ते सोडून काय होणार आहे हे आपल्याला बघावं लागेल। पण उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नसतो। याला सायंटिफिक एक सोल्युशन आणणं फार महत्त्वाचं आहे। ते सायंटिफिक सोल्युशनवर खऱ्या अर्थाने चर्चा होण्याची जरूरत आहे। पण ते न होता आम्ही बिबटे धरू, ते भारताच्या बाहेर नेऊ। जसं आपण चित्ते आफ्रिकेतून इथं आणले, तसे कदाचित हे बिबटे दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाणार आहेत। सांगा तरी कुठल्या देशात घेऊन जाणार आहे, मग त्या देशाचं अप्रूव्हल आहे का?